नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल पवार आणि आज आपण बोलणार आहोत एका इंटरेस्टिंग टॉपिकवर. कल्पना करा, तुमच्या खिशात असलेली 500 रुपयाची नोट कागदी नसून प्लास्टिकची असेल आणि सध्या सोशल मीडियावर याविषयीची जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोक तर याला नोटबंदी 2.0 असंही म्हणत आहेत. पण खरंच असं आहे का? तर उत्तर आहे नाही. सध्या नोटबंदीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. मात्र आर-बी-आय प्लास्टिकच्या म्हणजे पॉलिमर नोट्स याचा विचार करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. या नोटा कागदी नोटांपेक्षा जास्त टिकाऊ असतात. त्या पाण्याने खराब होत नाहीत, सहज फाटत नाहीत आणि त्यांचं आयुष्यही जास्त असतं. यामुळे नोटा छापण्याचा खर्चही कमी होऊ शकतो. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनसारखे अनेक देश आधीपासूनच प्लास्टिकच्या नोटा वापरत आहेत. पण लक्षात ठेवा, जर प्लास्टिकच्या नोटा आल्या, तरी सध्याच्या नोटा लगेच बंद होणार नाहीत. म्हणून नोटबंदी 2.0 पेक्षा हा एक नवीन प्रयोग असल्याचं जास्त दिसत आहे. तुम्हाला काय वाटतंय? भारतात प्लास्टिकची नोट यायला हव्यात का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच फ्युचर टेक अपडेटसाठी लाईक करा आणि फॉलो करा राहुल पवार एक्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.